भोरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या घटनेत वापरल्या गेलेल्या 2 परवानाधारक पिस्तुलांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत। 21 जुलै 2025च्या रात्री यवत परिसरातील चौफुला येथे असणाऱ्या अंबिका कला केंद्राजवळ ही घटना घडली होती। बाळासाहेब मांडेकर यांनी गणपत जगताप यांच्या नावे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातनं हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला होता। या घटनेच्या तपशीलवार तपासणीत पोलिसांनी साक्षीदारांचे जाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शस्त्राचा चुकीच्या हेतूने वापर झाल्याचं सिद्ध केलं। त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी त्वरित शिक्कामोर्तब करत दोन्ही पिस्तुलांचे परवाने तात्काळ रद्द केले आहेत। शस्त्र परवाना केवळ वैयक्तिक संरक्षणाचे साधन असताना त्याचा गैरवापर धमकी देण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी होणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे। या प्रकरणात शस्त्राच्या अशा गैरवापराचे ठोस पुरावे मिळाल्यानंतरच प्रशासनाने परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई केली आहे। दरम्यान पोलिसांनी या घटनेतील सर्व संबंधितांची कसून चौकशी सुरूच ठेवली आहे। राज्यात वाढत्या गोळीबार आणि टोळीयुद्धाच्या घटना लक्षात घेऊन पोलीस आता शस्त्र परवान्यांच्या वापराबाबत अधिक कडक धोरण अवलंबण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे भविष्यात अशा गैरकृत्यांना निश्चितपणे आळा बसेल अशी अपेक्षा आहे।